यावेळेला बॅटची कडा घेऊन दांडीगुल केली आहे. त्रिफळाचीच्या स्वरूपात माघारी परतवलंय नवोदित फलंदाज अथर्व परब यांना. विकेटचं पतन किशोर सोलंकी गेट्स ब्रेक थ्रू. पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय आणि किशोर सोलंकी काय सुरेख चेंडू टाकला. थोडस मागे आपल्या लेंथला खेचलं, पाहिलं की फुलर लेंथचा चेंडू स्लॉट मधला चेंडू चांगला मारलाय, त्याचमुळे लेंथला थोडस मागे खेचलं, गुड लेंथवर चेंडूला हाताळलं आणि बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यांमध्ये, यष्ट्या बरबाद. नवीन बॅटर अभय निकम मैदानाच्या आत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला अभय निकम, अभयला नक्कीच या ठिकाणी अभेद्य कामगिरी करावी लागेल. यावेळेला डाऊन द लेग साइड चेंडू आहे, बराच वेळ चेंडू बाहेर राहिलाय. वाईड +1 धावसंख्या 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 6. 6 धावा धावफलकावरती. किशोर सोलंकी पुढचा चेंडू घेऊन येत आहेत, पायांवर आदळलाय. अपील भरपूर होती, विश्वास कमी. अगदी शेवटच्या क्षणांपर्यंत लेगबायच्या स्वरूपात ही नक्कीच धाव जोडली जाईल सर, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ही अपील मात्र आवडली आणि या अपीलने एक गोष्ट नक्कीच सांगून गेली, सामना हारो या जीतो, प्रयत्न तुम्ही करत राहा. कारण प्रयत्नांती परमेश्वर, नक्कीच एक साधी सोपी सरळ म्हण आहे जिचा सरळ अर्थ, सरळ अर्थ आपल्या सर्वांच्या मनात घर करून जातो. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न तुम्ही करत राहा, परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला होत राहील. यावेळेला जर पाहिलं तर सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, कमबॅक करणारा चेंडू, किशोर सोलंकी ऑन फायर. नक्कीच लेगबायच्या स्वरूपात एक धाव आल्यानंतर एक तेज तर्रार चेंडू अभय निकम यांच्यासाठी. प्रश्न विचारलाय अभय निकमला, अभय कशा प्रकारे टॅकल करतायत या सिच्युएशनला, कशा प्रकारे मारून नेतायत या परिस्थितीला, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अभय निकम यांच्यासाठी हा मात्र चेंडू बराचसा बाहेर होता. वाईड बॉल घोषित करतील पंच याला. वाईड +1 = 2. राहुल बोराडे आणि अभय निकम, अनुभव आणि यंगस्टर. नक्कीच राहुल बोराडे बऱ्याच काळापासून क्रिकेट खेळत आहेत आणि आता जर पाहिलं तर अभय निकम त्यांच्यासोबत नॉन स्ट्रायकिंग एंडला एक चांगली जोडी, भरभक्कम जोडी, पाहिजेल तेव्हा हिटिंग आणि पाहिजेल तेव्हा डिफेंड, आणि संघ यांच्यावर राहू शकतो डिपेंड, अशा प्रकारची जोडी. यावेळेला नक्कीच एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू, किशोर सोलंकी वारंवार प्रश्नार्थक चेंडू टाकतायत परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपाचं खतपाणी देखील पुरवतायत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 वरती येऊन पोहोचली आहे, 9 धावांवर येऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू या षटकातला आहे. यावेळेला मात्र राहुल बोराडेची बॅट बोलते आणि राहुल बोराडेच्या बॅट मधून यावेळेला नक्कीच फटका आलाय. फटका जाईल 1 बाउन्स इनटू द फेन्स ओव्हर द लॉंग ऑफ 4 इट इज. चौकार येताना पाहायला मिळतोय यावेळेला राहुल बोराडे यांच्या बॅट मधून. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत चौकारानंतर. यावेळेला जर पाहिलं तर आपण 2 धावा यावेळेला कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर 15 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज चेतन साळवी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेला वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय चेतन साळवी यांच्या माध्यमातून. नक्कीच या चक्री फॉर्मॅट मध्ये जर आपण पाहिलं तर नो बॉल या ठिकाणी देण्यात आलाय. म्हणजेच पुढचा चेंडू असणार आहे बिग हिटची मुभा, फ्री हिटचा चेंडू. एक महत्वाचा फॅक्टर गोलंदाजासाठी असतो तो म्हणजे अॅक्युरसी. यावेळेला जर आपण पाहिलं तर अभय निकम यांनी लेग साईडच्या दिशेने फटका खेळला, एक धाव घेतली आणि एकाच धावीवर संतुष्ट व्हावं लागेल. सुंदर फिल्डिंगचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच चेतन साळवी गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. धावा कुठपर्यंत केल्या जाणार, 6 ओव्हर 6 बॉलर हा नियम या स्पर्धेचा. यावेळेला डाऊन द लेग साइड चेंडू आहे, वाईड बॉल, वाईड +1. 2 धावा आता देखील जोडल्या जाणार आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते, धावसंख्या येऊन पोहोचते 19. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आणखीन एक वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात बऱ्याचशा धावा यावेळेला खर्च केल्या गेल्या आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 24. 2 चेंडू समाप्त झाले, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेतन साळवी पुन्हा एकदा यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आणखीन एक वाईड बॉल. पुन्हा एकदा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत चेतन साळवी. यावेळेला मात्र लेग साईडच्या दिशेने स्लॅश केलाय चेंडूला, चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. स्क्वेअर लेगच्या दिशेने अभय निकमच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या येऊन पोहोचताना पाहायला मिळते आपल्याला 29 रन्स, 29 धावा. यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळानंतर चेतन साळवी यांच्यासाठी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल म्हणजेच आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातला. 2 बॉल बाकी आहेत, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला आणखीन एक वाईड बॉल. धावसंख्या आता 30 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. दुसरं षटक अजूनपर्यंत संपलेलं नाहीये आणि धावसंख्या आत्ताच 30 वर गेली आहे. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे अपील पंचांकडे, पंचांचं बोट आभाळाकडे. अभय निकम बाहेर.
राज गव्हाणकर यांचा मात्र सुंदर झेल, जो संपवेल अभय निकमचा खेळ. अभय या ठिकाणी बाद होऊन माघारी परत आहेत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 30. दुसरा झटका, 2 गडी बाद अभय निकमच्या स्वरूपात. चेतन साळवी शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत षटकातला. यावेळेला ड्राईव्ह केलाय शेवटच्या चेंडूला. एक धाव घेतली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. षटक या ठिकाणी संपलंय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 31. 2 गडी बाद. कल्पेश महाडिक गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश महाडिक एक नावाजलेले गोलंदाज आहेत या हाजी कसम मधले. पहिला चेंडू कल्पेशचा. कल्पेश पहिला चेंडू वाईड बॉलने सुरुवात. कल्पेश महाडिक पुन्हा एकदा यावेळेला ड्राईव्ह केलाय त्यांच्या चेंडूला. एक धाव घेतली आणि एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर 1 ने पुढे जातोय. धावफलक येऊन पोहोचतोय 35. 2 गडी बाद. 35 धावांवरती धावफलक येऊन पोहोचतोय कल्पेश महाडिक. चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. कल्पेश महाडिक यांचा तिसरा चेंडू दरम्यान घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला कट केलाय. पॉइंटचा फिल्डर चेस करेल त्या चेंडूला. डीप पॉइंटचा फिल्डर त्या चेंडूवर येईपर्यंत चेंडू नक्कीच निघून जाईल सीमारेषे पार. येतोय चौकार. HPL चौकार.
कल्पेश महाडिक. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न झाला आणि नक्कीच आणखीन एक डॉट बॉल आलाय. वाईड आहे की डॉट? डॉट बॉल आणि त्यानंतर वाईड बॉल. चाळीस धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला चेंडू परंतु डाऊन द लेग साइड. वाईड बॉल. वाईड +1. गरीबी में आटा गिला. धावसंख्या आता 42 वर येऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे कल्पेश महाडिक यांच्या षटकातला. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या आहेत. 11 धावा आतापर्यंत आपल्या षटकात खर्च केल्या आहेत कल्पेश महाडिक यांनी. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव घेतली आहे कल्पेश यांच्या षटकात. 5 चेंडू झाले आहेत. आता धावसंख्या 43 वर येऊन पोहोचली आहे. 5 चेंडूंमध्ये 12 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत कल्पेश यांनी. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे कल्पेश यांच्या षटकातला. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडूला आणि चेंडू सुटलाय. चौकाराच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. 16 धावा आपल्या षटकात खर्च केल्या आहेत आणि धावसंख्या आता येऊन पोहोचली. आणि आता धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 47 धावांवर. आणि या षटकात तब्बल 16 धावा खर्च झाल्या कल्पेश महाडिक यांच्या माध्यमातून. 16 धावा, 16 रन्स. यावेळेला नो बॉल. पहिलाच बॉल नो बॉल. आणि या नो वरती नो +1. 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या 49 वर येऊन पोहोचली आहे. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू. 49 फ्री हिटचा चेंडू होता. एक धाव या ठिकाणी घेतली आहे. राज गव्हाणकर एका क्षणासाठी खुश झाले होते परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं फ्री हिटचा चेंडू आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 22च्या स्वरूपात एक धाव भेटल्यानंतर संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला संघाच्या. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. तेजस चव्हाण गोलंदाजीसाठी. तेजस चव्हाण गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. वेगवान चेंडू. यावेळेला उसळी घेतली. अपील पंचांकडे. पंचांचं बोट आभाळाकडे. राहुल बोराडे यांना माघारी परतावं लागणार आहे. आयकॉनची विकेट मिळवून दिली आहे तेजस चव्हाण यांनी. तेजस चव्हाण यांनी मात्र मोठा मासा आपल्या जाळ्यात अडकवलाय. माघारी परतावलाय राहुल यांना. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 50. 3 गडी बाद 3 चेंडूंनंतर.
यावेळेला तेजस पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन यावेळेला डॉट बॉल नक्कीच असला असता. राज गव्हाणकर यांनी जर तो चेंडू पकडला असता 22च्या स्वरूपात ही एक धाव लिहिली जाईल. 51 धावा शुभशगुन या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय संघासाठी. ओळखतो त्याला. यावेळेला पायांचा वेध घेतला चेंडूनं. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय तेजस चव्हाण यांच्या माध्यमातून. 5 चेंडूंचा खेळ झालाय. एक शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक आहे. 52 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. तेजस चव्हाण पुन्हा एकदा. यावेळेला देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक या ठिकाणी संपतंय आणि या 4 षटकांनंतर संघाची धावसंख्या 52, 3 गडी बाद. हॅलो.
ओव्हर चालू आहे. हॅलो. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 61 वर येऊन पोहोचली आहे. 61 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 5. हॅलो. हॅलो. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 63 धावांवरती. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर बऱ्याच धावा खर्च झाल्यात. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू त्यामध्ये 2 सिंगल्स 1 डॉट बॉल. OUT आउटचा निर्णय या ठिकाणी देण्यात आलाय. दुसऱ्या धावेला आउट झाले आहेत आणि माघारी परतावं लागतंय बॅटरला. नवीन बॅटर मैदानाच्या आत प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. कौशल कामेरकर. कौशल कामेरकर कशा प्रकारे खेळतायत याच्याकडे लक्ष द्यायला लागेल. नक्कीच चान्स भेटलाय परंतु त्या चान्सला घालवतायत की त्या चान्सवर डान्स करतायत. यावेळेला फटका समोर आहे आणि फटका लांबच लांब आहे. फटका जाईल सीमारेषे पार आणि धावसंख्या आता 70 धावांवर येऊन पोहोचली आहे.
यावेळेला मात्र बॅटची कडा घेऊन राज गव्हाणकर यांच्यापर्यंत चेंडू गेला आणि प्रणव डांबरे या ठिकाणी बाद होऊन माघारी परत आहेत. पहिला डाव या ठिकाणी संपतोय आणि नक्कीच ज्यांना 100 मीटर रनिंग साठी त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं कौशल कामेरकर देखील त्यांच्यासोबत माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता येऊन पोहोचते ती म्हणजे 70. 71 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे दुसऱ्या डावामध्ये. काय रॉयल रेंजर ना आणि ते लोक कोण आहे अल्टिमेट वॉरियर या संघाकडे लक्ष असणार आहे 71 धावांचं. तर भेटूया दुसऱ्या इनिंग मध्ये. तोपर्यंत पाहत रहा HNR स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून YouTube लाईव्ह HPL हाजी कसम प्रीमियर लीग. तर यापुढील होणारा सामना असणार आहे चॅम्पियन चॅलेंजर्स वर्सेस इनविन्सिबल युनायटेड म्हणजेच विवेक खानविलकर विरुद्ध रुपेश हडकर. मी दोनही कॅप्टन्सला या ठिकाणी आमंत्रित करतो टॉस साठी. आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. विवेक खानविलकर या ठिकाणी उपस्थित आहे. स्वागत आहे सर. तर रुपेश हडकर आपल्याला विनंती असणार आहे आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. रुपेश हडकर इनविन्सिबल युनायटेड सर यू आर रिक्वेस्टेड टू प्लीज कम ॲट टॉस बॉक्स. चला या पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. रुपेश हडकर विरुद्ध विवेक खानविलकर इन्व्हिन्सिबल युनायटेड वर्सेस चॅम्पियन चॅलेंजर्स.
कृपया करून बॅट्समन पाठवावे. अरे कसं तर चला गोलंदाजी मार्कवर कोण आहे? विश्वास जोरी. स्ट्राईक एंडवर व्योम रुके आणि नॉन स्ट्राईक एंडवर किशोर सोलंकी. सॉरी विश्वास जोरी आलेत गोलंदाजी मार्कवर. राहुल बोराडे यांनी त्यांना घेऊन आलेत अटॅक मध्ये आणि 3 चेंडूंवर एकच धाव खर्च केली आहे. यावेळेला देखील बॉल बॅटला लागून मैदानाच्या आतच, खेळपट्टीच्या आतच एकच धाव या ठिकाणी देखील आली आहे. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 2 वर येऊन पोहोचली आहे. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी येताना पाहायला मिळते आपल्याला विश्वास जोरी यांच्या माध्यमातून. विश्वास यांच्यावर दाखवलाय विश्वास आणि त्याच विश्वासावर खरे उतरलेत यावेळेला विश्वास. नक्कीच जर पाहायचं झालं तर 2 धावा झाल्या 4 चेंडूंनंतर. 5वा चेंडू हाताळण्यासाठी विश्वास होत आहेत सज्ज. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या दिशेने एकच धाव मिळणार आहे यावेळेला देखील. नक्कीच 5 चेंडूंनंतर धावसंख्या 3 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बिनगडी बाद असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या 3 वर येऊन पोहोचली आहे. विश्वास जोरी पुनश्च एकदा येताना पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू बॅटची कडा आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने या ठिकाणी एक टप्पा चेंडूची अडवणूक केली जाते आणि अशा प्रकारे या ठिकाणी षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 4 बिनगडी बाद. अल्टिमेट वॉरियर्स वर्सेस रॉयल रेंजर्स असा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. कौशल कामेरकर स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. 4 धावांचं षटक आल्यानंतर माहिती आहे कुठेतरी 71 धावांचं लक्ष आहे आणि राहुल बोराडे पुन्हा एकदा विचार विनिमय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या संघासाठी. नवीन गोलंदाज कौशिक लाड या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच
बॅटिंगसाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे जोडी आर्यन आणि किशोर. किशोर आयकॉन खेळाडू आहेत आणि आयकॉनला मात्र आता आयकॉनिक कामगिरी करून दाखवावी लागेल, कारण डोंगर मोठा आहे धावांचा. अजूनही 67 धावा करायच्या आहेत. 67 टू विन, 67 टू विन फ्रॉम 30 बॉल्स. 30 टू गो. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. अजूनही बॉल ग्राउंड मध्ये. नक्कीच मित्रांनो 7 चेंडू आतापर्यंत झाले आहेत आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून एकदाच आतापर्यंत चेंडू 30 यार्डच्या बाहेर गेलाय. एकदाच, कारण हे गोलंदाजांचं कौशल्य मानावं लागेल. पहिल्यांदा विश्वास झोरी आणि आता कौशिक लाड. सुरेख गोलंदाजी दोनही गोलंदाजांच्या मार्फत. एकही एक्स्ट्रा देखील आतापर्यंत आली नाहीये. माझे स्कोरर मित्र नक्कीच ऋषिकेश केदारी मला सांगताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचे बंधुराज ऋग्वेद केदारी हे देखील या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच ऋग्वेद केदारी 71 धावांचं लक्ष आहे या ठिकाणी. कौशिक लाड पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 6. यावेळेला देखील मिडॉनचं क्षेत्र निवडलंय. एकच धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे किशोर सोलंकी आणि आर्यन च्या जोडीला. यावेळेला देखील एक वेगवान डिलिव्हरी आहे. कौशिक लाड यांचा वेग आता पाहायला मिळतोय आपल्याला. नक्कीच गतीमध्ये व्हेरिएशन हे मात्र अटल आहे आणि नक्कीच जर आपण पाहिलं तर आपल्या गतीमध्ये काय सुंदर व्हेरिएशन केलंय आणि नक्कीच असाच एक गतीमध्ये व्हेरिएशन करणारा, प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करणारा आपल्या ऑफ स्पिनने भारताला नव्हे तर जगाला वेड लावणारा. यावेळेला मात्र त्रिफळाचीत बाद केलंय आणि माघारी परतवलंय या ठिकाणी बॅटर आर्यनला. आर्यन बाद, पहिला झटका. कौशिक लाड नक्कीच काय सुंदर फर्निचर डिस्ट्रॉइंग चेंडू होता तो. राज गव्हाणकर यांना आमंत्रित करणारा चेंडू होता आणि राज गव्हाणकर हे देखील एक डिस्ट्रॉयर यांना म्हणू शकतो आपण, कारण चेंडूला इतक्या लांब लांब मारतात की चेंडू देखील दिसत नाही. राज गव्हाणकर आलेत मैदानाच्या आत. यावेळेला पहिला चेंडू सन्मान दिला, त्या चेंडूला एक धाव घेतली, ऑफ द मार्क गेले आणि हे एका चांगल्या फलंदाजाचं लक्षण आहे. चांगल्या फलंदाजीचं आणि चांगल्या फलंदाजाचं लक्षण आहे. पहिल्या चेंडूवर आल्यानंतर सिंगल करायची आहे. नक्कीच तुम्हाला जेव्हा मोठं टार्गेट चेस करायचं असतं त्यावेळेला एक पाऊल मागे देखील टाकायचं असतं आणि ते काम तर राज गव्हाणकर यांनी चांगल्या रीतीने केलंय. परंतु कशा प्रकारे या धावांना डिवाइड केलं जाणार, कशा प्रकारे या धावांवरती अटॅक केला जाणार. यावेळेला चेंडू हवेत होता. काही वेळासाठी नक्कीच चेंडूची विजिबिलिटी काही वेळासाठी कमी झाली असं म्हणणं या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं होतं. थोडीशी धक्काबुक्की नक्कीच एकमेकांना आदळले. राहुल बोराडे यांनी त्या ठिकाणी क्षमा देखील मागितली आणि नक्कीच ही देखील एक स्पोर्ट्समॅनशिप आहे. आपण म्हणत होतो ज्या ठिकाणी गतीचं व्हेरिएशन, एक गोलंदाज ज्याने भारताला नव्हे तर अख्ख्या जगाला वेळ लावलं आणि नक्कीच मागील झालेल्या कसोटी नंतर त्यांनी आपल्या रिटायरमेंटची घोषणा केली. रविचंद्रन अश्विन नक्कीच 2011ला डेब्यू केलेला हा खेळाडू भारतासाठी. जर पाहिलं तर टेस्ट मॅच मध्ये आगम्य, टेस्ट मॅचच नव्हे तर 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची ती फायनल ओव्हर आणि त्या फायनल ओव्हरचा तो फायनल बॉल, एक चेंडू 6 धावा हव्या असताना काय सुरेख चेंडू हाताळला होता. इंग्लंडचा ते मैदान आणि नक्कीच रविचंद्रन अश्विनचा तो चेंडू. चांगलं समीकरण राहिलं होतं. एक स्पिन लेजेंडरी स्पिनर असं देखील म्हटलं तरी हरकत राहणार नाही.
असेच काही आपल्या भारताने देखील विश्व क्रिकेटाला बरेचसे खेळाडू प्रदान केले आहेत. आणि पुन्हा एकदा येऊया आपण HPL कडे, हाजी कसम प्रीमियर लीग कडे, जी आपण पाहत आहोत H&R स्पोर्ट्स तर्फे लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूब वरती स्मूथ लाईव्ह कंडक्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय 2 कॅमेरा अँगल्स आणि त्याच सोबत या कॅमेरा अँगल्स मध्ये संकलित केलेले सर्व फुटेज तुमच्याकडे पोहोचवलं जात आहे H&R स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट च्या माध्यमातून. सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील तितकंच स्वागत आहे. यावेळेला जर पाहिलं तर नवीन गोलंदाज अभय निकम यांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. राहुल बोराडे स्वतः अजूनही गोलदस्त्यात आहेत, त्यांनी स्वतःला गोलंदाजीला अजूनही आमंत्रित केलं नाहीये. पहिलं षटक पाहिलं तर विश्वास झोरी, दुसरं षटक पाहिलं तर कौशिक लाड, तिसरं षटक अभय निकम. आतापर्यंत राहुल बोराडे आले नाहीयेत असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर या स्पर्धेचा नियमच त्या प्रश्नाचं उत्तर देईल. 6 षटक आणि 6 गोलंदाज, आगळा वेगळा नियम. 6 गोलंदाज तुम्हाला द्यावे लागतील मॅच मध्ये चुरस आणायला, मॅच मध्ये रंगतदार आणायला, मॅच मध्ये थोडीशी मजा आणायला. या नियमाचा प्रलंब या ठिकाणी केला गेलाय चकोर ग्रुपच्या माध्यमातून. लहान मुलं जी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बाहेर आली आहेत, विनंती असेल त्या लहान मुलांना वरती घ्यायचं आहे. नक्कीच बॉल लागण्याची शक्यता या ठिकाणी आहे आणि याच तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स नाहीये. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि राज गव्हाणकर यांच्या प्रयत्नाला मिळतंय यश. राहुल बोराडे थोडेसे नाखुश, कारण माहिती होतं कोणाचा झेल उडालाय हवेमध्ये. राज गव्हाणकर एक डिस्ट्रक्टिव्ह प्लेयर ठरू शकतात, कारण जर पाहिलं तर मोठे फटके खेळायची क्षमता तर आहेच, परंतु तितकाच चांगला माइंड गेम सुद्धा राज गव्हाणकर यांच्याकडे आहे. आणि अशाच प्रकारचे काही प्लेयर्स असतात जे स्लो पॉइझनिंग करत जातात. यावेळेला जर आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका खेळलाय राज गव्हाणकर यांनी आणि समोरच्या दिशेने फटका निघून जाईल सीमारेषे पार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सेफेस्ट झोन ऑफ द पार्क मध्ये येतोय चौकार. 4 4 4 4 चौकार येताना पाहायला मिळाला राज गव्हाणकर यांच्या बॅट मधून. स्वीट साऊंड इन द मिडल ऑफ बॅट आणि त्याला डिस्पॅच केलं समोरच्या दिशेने. सुंदर फटका येताना पाहायला मिळतोय राज गव्हाणकर. चांगली फलंदाजी तर करतायत नक्कीच. आपण म्हटलं होतं चांगला माइंड गेम देखील त्यांच्याकडे आहे. कोणत्या बॉलरला हिट करायचंय, कोणत्या बॉलरला डिफेंड करायचंय, याची मास्टरी राज गव्हाणकर. आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक गॅप मध्ये, आणखीन एकदा चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. म्हटलं होतं डिस्ट्रक्शनचा हा अवतार राज गव्हाणकर. 4 4 4 चौकार. चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 21 या आकड्यावरती येऊन पोहोचते. या षटकाचं जर आपण समीकरण पाहिलं तर 2 4 4 244 ही हेल्पलाईन आतापर्यंत डायल केली आहे राज गव्हाणकर यांनी या 71 धावांच्या लक्ष्याला चेस करताना. 21 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. अभय निकम यांना विचार चक्रात टाकले राज गव्हाणकर. यावेळेला बॅटची एज घेऊन अभय निकम, झेल सुटलाय. या HPL चा कदाचित सुरेख झेल बनू शकला असता, परंतु जर तरच्या गोष्टींना क्रिकेटमध्ये स्थान नाही. क्रिकेटमध्ये सन्मान होणार ते करून दाखवलेल्याचा. कोण करून दाखवणार आणि कोण कोणाला घरी पाठवणार याचा या ठिकाणी उलगडा होणार आहे. हाजी कसम प्रीमियर लीग. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मिसफील्ड झाली आणि त्याच्याच मिसफील्डचा फायदा उचलताना 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेलेत. या 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता येऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे 23. यावेळेला मात्र फुलटॉस होता, लोअर फुलटॉस. त्याला चांगल्या गॅप मध्ये ढकललंय राजनं. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव मात्र तिसरी धाव देखील या ठिकाणी घेतली जाते. बघा मैदानामध्ये काय घडलंय. मैदानामध्ये 3 धावा घेतल्या गेल्यात राज गव्हाणकरच्या माध्यमातून. हॅलो, स्कोर किती झालाय? स्कोर 26 धावा धावफलकावर झालेत.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26, एक गडी बाद. आणि राहुल बोराडे आता स्वतःहून आले आहेत गोलंदाजीसाठी. राज गव्हाणकर यांच्यासाठी काय ट्रॅप सेट केलाय, कारण राज गव्हाणकर आणि किशोर सोलंकी स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. आणि ही जोडी जर शेवटपर्यंत राहिली तर 71 धावा सहजरित्या बनवतील. यावेळेला पहिल्या चेंडूला ड्राईव्ह केलाय, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जाणार आहे. राहुल बोराडे यांची अतिउत्तम गोलंदाजी या ठिकाणी येताना पाहायला मिळते. सर्वच खेळाडूंकडून प्रतिसाद येताना पाहायला मिळतोय राहुल यांच्यासाठी. तर यापुढील सामन्याचा टॉस झालाय का, तर विनंती असणार आहे विवेक खानविलकर चॅम्पियन चॅलेंजर्स आणि त्यांच्यासोबत विवेक खानविलकर आणि त्यांच्यासोबत रुपेश हडकर, दोनही संघ मालकांना विनंती आहे आपण टॉस साठी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि नक्कीच चुकीचा असा थ्रो कौशल कामेरकर यांच्याकडून येताना पाहायला मिळाला. बऱ्याच चुकीच्या ठिकाणी तो थ्रो येताना पाहायला मिळाला, त्याचमुळे ओव्हर थ्रो झाला. आणि आता एक्स्ट्राच्या धावा आलेत. यावेळेला चेंडू हवेत गेलाय, एलिव्हेशन मिळालाय, डिस्टन्स नाहीये आणि किशोर सोलंकी या ठिकाणी बाद होऊन माघारी परततायत. विकेटचं पतन. राहुल बोराडे आले होते आणि राहुल बोराडे यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. नक्कीच गोलंदाजीमध्ये फलंदाजीतही आणि गोलंदाजीतही ऑल राऊंड परफॉर्मन्स फ्रॉम ऑल द साइड्स फॉर द कॅप्टन. आणि नक्कीच ही एक चांगली साईन ठरतेय, ती म्हणजे त्यांच्या टीम साठी, म्हणजेच रॉयल रेंजर्स साठी. आदित्य राणे नक्कीच या विभागातील खूप मोठे साई भक्त म्हणून त्यांना नावाजलं जाते. यावेळेला बॅटची कडा, नक्कीच एक धाव या ठिकाणी घेतली गेली. आदित्य राणे या ठिकाणी बाद होऊन माघारी परततायत. धावसंख्या जर आपण पाहिली, धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे टीमची 31 धावांवरती. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 2.5 3.5. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 6 षटकांचा सामना आहे आणि यशोधन आमरे या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत बॅटिंग साठी. यावेळेला मात्र पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट आभाळाकडे. यशोधन आमरे आले आणि यशोधन आमरेंना परतावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवर LBW च्या स्वरूपात माघारी परतावं लागणार आहे. पायचीत बाद, विकेटचं पतन.
धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31. 3 गडी बाद. 12 चेंडू आणि 40 धावांची अजूनही आवश्यकता. 12 चेंडू 40 धावा. राज गव्हाणकर ऑन स्ट्राइक. आणि नवीन गोलंदाज अथर्व परब यांना आमंत्रित केले गेले. लक्षात असू द्या 6 षटक आणि 6 गोलंदाज आहेत. आणि आता अथर्व परब आलेत म्हणजे शेवटचा गोलंदाज कोण असणार हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. राज गव्हाणकर स्ट्रायकिंग एंड वरती आलेत आणि ओव्हरथ्रो या ठिकाणी झालाय. आणखीन एका धावेसाठी राज परत आलाय आणि 3 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक आता येऊन पोहोचतोय तो म्हणजे 34 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 37 धावांची गरज आहे. चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 37 धावा. 11 बॉल्स टू गो, 37 टू विन. 11 चेंडू 37 धावांची गरज. यावेळेला लेग साईडच्या दिशेने गॅप आहे त्या दिशेला देखील एक धाव फास्ट मध्ये घेतली आहे. दुसरी धाव देखील त्याच वेगात घेतली आहे आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागणार आहे. अजूनही 10 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच कौशल कामेरकर या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद गोलंदाजीसाठी देत आहेत. कदाचित शेवटचं षटक त्यांना मिळू शकतं. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतली आहे. मागे कोणताही फिल्डर नाहीये. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील घेतली आणि आता तिसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न आणि 3 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्यात. राज गव्हाणकर आणि त्यांच्या सोबत आहेत तेजस चव्हाण. तेजस चव्हाण यांना मात्र चांगलीच परेड करायला लावली आहे राज गव्हाणकर यांनी पहिल्या बॉल पासून. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 38 धावांवरती, 39 धावांवरती. यावेळेला नो बॉल असणार आहे. नो बॉलला हवेमध्ये खेळलाय आणि या नो बॉलवर किती धावा आहेत? नो बॉलवर 2 धावा. नो प्लस 2 इक्वल्स टू 3. नो प्लस 3 होणार का? हो, नो प्लस 3 इट इज. नो प्लस 3 म्हणजे चौकार आलाय. एकही चेंडू काउंट न करता चौकार आलाय. आता धाव संख्या झाली आहे 43 धावांवरती आणि नक्कीच धाव संख्या जर आपण पाहिली तर 43 झाली आहे. 71 धावांचं लक्ष आहे. किती बॉल? 10 बॉल ना? हे 10 बॉल 28 पाहिजे की 9 बॉल? 9 बॉल आलेच नाही. कुठे आहेत? भूक लागली एका दिवस. काय बोलणार ना म्हातारे. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय आणि फ्री हिटचा चेंडू होता. याकडे लक्ष नव्हतं राहुल बोराडे. सामन्यामध्ये थोडंसं भान हरपून बसले आहेत कारण जर पाहिलं तर हा सामना फार क्रुशल असणार आहे जिंकण्यासाठी राहुल बोराडे आणि टीमसाठी. 8 चेंडू आणि 27 धावांची अजूनही आवश्यकता. काय घडणार, काय बिघडणार या सामन्यामध्ये सर्वांच्या नजरा त्यावर लागल्या आहेत. आपण पाहत आहात हाजी कसम प्रीमियर लीग HNR स्पोर्ट्स वरती युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह. ऑनलाईन प्रेक्षक देखील, त्यांना देखील तितकीच उत्कंठा. या मॅच मध्ये काय होणार? अथर्व परब पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेला चेंडू चांगलाच फसलाय आणि राज गव्हाणकर सारखी मोठी विकेट यावेळेला मिळाली आहे. अथर्व परब यांनी शिकार केली आहे राज गव्हाणकर यांची. माघारी परतवलंय आणि एक साधर्म्य जर सांगायचं झालं तर हे दोन्हीही खेळाडू हाजी कसम चषक मध्ये एकाच संघासाठी खेळतात आणि तो म्हणजे ब्लास्टर्स. नक्कीच म्हणजे एकाच टीम मध्ये खेळणारे आता प्रतिद्वंदी झाले आहेत आणि हेच या HPL चं खास कारण.
आणि राज गव्हाणकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. वैयक्तिक 24 धावांची खेळी खेळून माघारी परततायत राज गव्हाणकर. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 44 धावांवरती. 7 चेंडू आणि 27 धावांची अजूनही आवश्यकता. यावेळेला नवीन बॅटर कल्पेश महाडिक या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. नो प्लस टू इक्वल्स टू 3 म्हणजेच अजूनही गरज असणार आहे ती म्हणजे 24 धावांची. 7 चेंडू आणि 24 धावा. 2 बीमर या ठिकाणी झालेत म्हणजेच गोलंदाज तुम्हाला एका चेंडूसाठी चेंज करावा लागेल. बघा हे क्रिकेट आहे. पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट आणि बॉलर होणार आहे चेंज. म्हणजेच आता काय घडणार आहे या चेंडूवरती याकडे सर्वांच्या नजरा लागलेत थेट. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 24 धावा. फ्री हिटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर बॉलर प्रणव डांबरे. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी कल्पेश महाडिक. एखादा षटकार पाहायला मिळणार का? नयनरम्य बॅटिंगचा नजारा कल्पेश महाडिक दाखवणार का? प्रेक्षक आतुर आहेत कल्पेश महाडिक यांची फलंदाजी पाहायला. कल्पेश यावेळेला वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि 23 धावा. फ्री हिट कंटिन्यूज. पंचांचा इशारा या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. फ्री हिट विल बी कंटिन्यूड. आणि पाहायला लागणार आहे प्रणव डांबरे काय करतायत यावेळेला. चेंडू फार उंच गेलाय आणि चेंडू वरती 2 धावा नक्कीच आल्या आहेत. या 2 धावा नी धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता येऊन पोहोचतोय तो म्हणजे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावांवर धावफलक येऊन पोहोचलाय. म्हणजे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. पाण्याची व्यवस्था करायची आहे फील्ड मध्ये. ऋषभ घाडीगावकर, शशांक जगताप या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. आणि यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. दाखवलं पदललित्य आणि पाठवलं बाहेर. तेजस चव्हाण यांना पहिल्याच चेंडूवरती यष्टीचित करून माघारी परतवलंय ते म्हणजे शशांक यांनी. विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. कल्पेश महाडिक अजूनही ऑफ स्ट्राईक आहेत.
नक्कीच अमित मातेरे यांच्या खूप इच्छा आकांक्षा कल्पेश महाडिक यांच्यावर लागले आहेत. त्यांना स्ट्राईक वर येण्याची वाट बघतायत अमित या ठिकाणी. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसचा हा सामना. नवीन बॅटर मैदानाच्या आत येत आहेत. आरुष पिंगळे नवीन बॅटर मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळत आहेत. आरुष पिंगळे या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू होता. एक धाव घेतली आहे आणि कल्पेश दुसरीसाठी नाही बोलतायत. कल्पेश यांना स्ट्राईक ठेवायची आहे. मॅच जिंकवायचं स्वप्न बघितलंय कल्पेश यांनी आणि ते स्वप्न त्यांना पूर्ण करायचं आहे. अजूनही 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. शशांक डिलिव्हर्स की मग कल्पेश मेकिंग कमबॅक. कोणती राहणार हेडलाईन? यावेळेला कल्पेश यांच्या बॅट मधून आलाय फटका. फटका जाईल सीमारेषे पार. आलाय चौकार. 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे 2 षटकार जर आले तर मॅचचं समीकरण काहीतरी वेगळं असेल. कल्पेश महाडिक यावेळेला वाईट बॉल आहे. नक्कीच एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरीच धाव या ठिकाणी ठेवायची आहे. आरुष पिंगळे 22च्या स्वरूपातल्या धावा आहेत या, म्हणजे 14 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 14 धावा. यावेळेला कल्पेशची बॅट बोलते आणि कल्पेशच्या बॅट मधून निघाला फटका. आउट झाले डीप स्क्वेअर लेगला आणि माघारी परतलेत कल्पेश महाडिक. यावेळेला डॉट बॉल आलाय आणि या मॅच मध्ये मात्र राहुल बोराडे अँड कंपनी रॉयल रेंजर्स यांनी घवघवीत यश प्राप्त केलंय आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे रॉयल रेंजर्स यांनी. कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिल्यांदा सुपर स्ट्रायकर्स आणि आता रॉयल रेंजर्स. तर यापुढील होणारा सामना चला तयार राहायचंय. चॅम्पियन चॅलेंजर्स आणि इनविन्सिबल युनायटेड. रुपेश हडकर आणि विवेक खानविलकर आपल्यामध्ये या ठिकाणी टॉस होणार आहे आणि प्लेयर ऑफ द मॅचचा मान या ठिकाणी पटकावला आहे नन अदर दॅन